उद्याचा बंद हा शांततेत होणार आहे। हा बंद कोणी एकट्याने पुकारलेला नाही, हा अखंड मराठा समाज असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज या सर्व बुद्धिजीवी लोकांनी एकत्र येऊन शांतता प्रेमी नागरिकांनी हा बंद पुकारलाय। आम्ही सगळे त्या बंद मध्ये सहभागी होणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने शिवराज भैया दिवटे असतील यांना न्याय मिळाला पाहिजे, किंवा संतोष भैया देशमुख असतील, किंवा अन्य अशा ज्या घटना घडल्यात आणि जे व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रकार होत आहेत हे थांबले पाहिजे। बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतंय, बीडची तुलना बिहारशी केली जाते, हे सगळं थांबण्यासाठी उद्याचा बंद हा शांतताप्रिय मार्गाने करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या बुद्धिजीवी लोक आवाहन करतायत आणि आम्ही सुद्धा असंच आवाहन करतोय आपल्या माध्यमातून की हा बंद जर शासनाच्या निदर्शन आणू देण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचं नाव खराब न होण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात जी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुरू आहे ती थांबण्यासाठी उद्याचा बंद हा शांततेत असणार आहे। उद्या कुठे कुठे बंद ठेवण्यात आलं? उद्या परळी आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व बांधवाकडून उत्स्फूर्तपणे बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं या बंदमध्ये 18 पगड जातीचे सगळे लोक सहभागी होणार आहेत। बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत असताना इथला सर्व जाती धर्मातला बांधव हा शांत बसू शकत नाही। शांततेच्या मार्गाने सरकारला आणि प्रशासनाला दाखवायचं की गुन्हेगाराला कुठली जात धर्म नसतो, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। यासाठी आम्ही शांतताप्रिय मार्गाने बीड जिल्ह्याचं सगळे नागरिक आम्ही एकत्र येऊन शांतता मार्गाने बंद करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।